मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शासकीय मान्यतेनुसार शिवजयंती साजरी। प्रतिवर्षीप्रमाणे 19 फेब्रुवारीला भारतीय कामगार सेना व मुंबई विमानतळ प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शासकीय मान्यतेनुसार अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे राज्यगीत वाजवण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार बाळासाहेब यांच्या शुभ हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। याप्रसंगी शिवसेना उपनेते संजय सावंत तसेच मुंबई विमानतळ अदानी प्रशासनाचे ॲडमिन हेड रोहित झगडे, मुंबई विमानतळ येथील कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांतील व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी देखील उपस्थित राहून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली। शिवजयंती निमित्त विमानतळावर एक उत्साहजनक तसेच भावनिक वातावरण निर्माण झाले होते। सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि मान्यवरांचे स्वागत भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांनी केले। यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, पोपट बेदरकर, दिलीप भट, गोविंद राणे, सहचिटणीस जगदीश निकम, विजय शिर्के, मिलिंद तावडे, दिनेश पाटील, निलेश ठाणगे, संजीव राऊत, विजय तावडे, दिनेश परब व सर्व कमिटी सदस्य आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते।